प्रेम प्रकरणातून एका तरुणीनं तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागबीडमध्ये घडली आहे। भर रस्त्यात तरुणीनं चाकू हल्ला केल्यानं चंद्रपूरमध्ये खळबळ माजली आहे। चंद्रपुरात तरुणीचा तरुणावर चाकू हल्ला। भर रस्त्यात चाकू हल्ल्याचा थरार। चाकू हल्ल्याला प्रेम प्रकरणाची किनार। तू माझी होणार नाहीस तर कुणाचीही नाही, ही तरुणांमधली अतिरेकी वृत्ती आता तरुणींमध्येही दिसून येते। चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागबीडमध्ये एका तरुणीनं तरुणावर भर रस्त्यात चाकू हल्ला केला। या तरुणीचे तरुणाशी प्रेमसंबंध होते, पण काही कारणास्तव या प्रेमसंबंधात कटुता निर्माण झाली। त्यामुळे संतापलेल्या तरुणीनं हातात चाकू घेऊन तरुणाचा पाठलाग केला, त्याच्यावर सपासप वार केले। भर रस्त्यात हा थरार सुरू असताना अनेकांनी तिला रोखायचा प्रयत्न केला, पण सुडा न पेटलेली तरुणी कुणाचंही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती। तरुणाच्या गळ्यापासून पोटापर्यंत रक्ताचे ओघळ वाहत होते। जे तरुणाला सोडवण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यावरही तरुणी चाकू उगारत होती। ऑलरेडी तो कॅरेक्टर लेसच होता, बट तो मला कधी समजलाच नाही, कारण त्यांनी खूपच असं काय केलं काय नाही काय समजतच होतं। प्रत्येक गोष्टीला म्हणजे सर्वच काही तो A to Z पूर्णच खोटंच बोलत होतं। त्याच्यामुळे मग तिथे जे मला काय दिसलं तुला मारते म्हटलं, तर त्यानेच मग मला वार केला, मग मी पण त्याला मारलं। तरुणीच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय। स्थानिकांनी जेव्हा पोलिसांना घटनास्थळी बोलावलं तेव्हा पोलिसांनाही ती ऐकत नव्हती। शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करून तिला ताब्यात घेतलं। त्याच्यामध्ये ममताने किशोर पाथोडे या युवकाच्या चेहऱ्यावर व मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आलेले आहे। तसेच ममताला देखील पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे रेफर करण्यात आलेले आहे। माझा नाही तर कुणाचाच नाही, ही अतिरेकी वृत्ती तरुणींमध्ये बळावत चालल्यानं चिंता व्यक्त होतीये। संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर।